सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये शहरातील ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने वकील समाजात संतापाची लाट उसळली आहे। सोलापूर बार असोसिएशनने पोलीस अधिकाऱ्यांच्या या वर्तनाचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 18 सप्टेंबर रोजी ॲडव्होकेट मंद्रुपकर यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तींनी उचलून नेली। या संदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी व माहिती घेण्यासाठी ते विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गेले होते, परंतु तेथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीमुळे ॲडव्होकेट मंद्रुपकर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। वैद्यकीय अहवाल हे या घटनेचे ठोस पुरावे असल्याचे बार असोसिएशनने स्पष्ट केले आहे। या घटनेमुळे वकील समाजात प्रचंड संताप असून बार असोसिएशनने इशारा दिला आहे की जर तातडीने व ठोस कारवाई झाली नाही तर संघटित पद्धतीने कठोर आंदोलनात्मक भूमिका घेतील। यावेळी बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख, अरविंद देडे, बसवराज हिंगमेरी, मीरा प्रसाद आदी ॲडव्होकेट बांधव उपस्थित होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट रियाज शेख, उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर। काल दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या सोलापूर बार असोसिएशनचे युवा सदस्य सागर मंद्रुपकर हे परगावी गेले होते। त्यांनी त्यांच्या मित्राला घेण्यासाठी एसटी स्टँडला बोलवलं होतं, त्यामुळे त्यांचा मित्र त्यांची गाडी घेऊन SRP कॅम्पकडून त्यांना आणण्यासाठी निघाला होता, परंतु गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती गाडी त्यांनी तिथंच सोडली होती त्यांच्या मित्रांनी आणि दुसरी गाडी घेऊन गेले होते। नंतर जोपर्यंत त्यांना घेऊन आले तोपर्यंत ती गाडी त्यांना जिथं लावली होती तिथं गाडी मिळून आली नाही। त्यांनी शोध घेतला तरी पण गाडी मिळून आली नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी असं त्यांना समजले की विजापूर नाका पोलिसांनी सदरची गाडी हे बेवारस असल्यामुळे ते घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे दुसऱ्या दिवशी 20 तारखेला ते त्या ठिकाणी गेले आणि पोलीस स्टेशनला त्यांनी गाडी मागितली। त्यावेळेला संबंधित पोलीस स्टेशनचे आणि इतरही त्या ठिकाणी काही लोक होते, त्यांची वादावादी चालू होती। त्यामुळे ह्यांनी मी वकील आहे, मला कोर्टात जायचं आहे, मला काम आहे, माझी गाडी थोडी लवकर द्यावी असं सांगितले असता तुझी गाडी जमा केलेली आहे वगैरे वगैरे काही बाचाबाची करून उलट त्यांची गच्ची धरली आणि त्यांना गच्ची धरून एका खोलीमध्ये घेऊन जाऊन 4 ते 5 पोलिसांनी बेदम लाथाबुक्क्याने आणि बेल्टने मारहाण केली। ती मारहाण झाल्यानंतर ते तात्काळ लगेच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MLC करून त्या ठिकाणी त्यांनी उपचार घेतला। सदरची घटना आम्हाला बार असोसिएशनला समजल्यानंतर आम्ही बार असोसिएशनचे पदाधिकारी या नात्याने आमच्या सदस्यावर जो हल्ला झालेला आहे त्याची दखल घ्यावी आणि नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो। त्यानंतर पाहिलं असता त्यांच्या सर्वांगावर जे आहे लाल लागलेलं, त्यांचं अंग सुजलेलं होतं आणि त्यांना झालेली मारहाण स्पष्टपणे दिसून येत होती। त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावे म्हणून आम्ही काल भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काल दुपारी जे आहे CP साहेब आणि DCP साहेब पोलीस स्टेशनला इन्स्पेक्शनला गेलेले असल्याने आमची काल भेट झाली नाही। त्यानंतर तात्काळ सदरची घटना ही गंभीर असल्याने या घटनेचा पडसाद जास्तीत जास्त होऊ नये आणि तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाल्यास वकिलांच्या ज्या भावना आहेत ते अनावर होऊ नयेत म्हणून आम्ही आज तात्काळ जी आहे सोलापूर बार असोसिएशनची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती। या सभेमध्ये आम्ही ज्या पोलिसांनी आमच्या वकील बांधवाला विनाकारण मारहाण केलेली आहे आणि कारण नसताना कायदा हातात घेऊन त्यांनी अतिशय बेदम मारहाण करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं, अशा पद्धतीच्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावे, त्यांचं निलंबन करावं आणि त्यांचं तडकाफडकी बदली करून त्यांना कंट्रोलला बदलून घ्यावं। अशा पद्धतीनं कारवाई करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये वकील असताना ते सांगत असताना की मी वकील आहे त्यांचा आय कार्ड फेकून देणे अशी ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस खात्यातील काही लोकांनी केलेला आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारे मुजुरी चालणार नाही। कायद्याला धरून चालणारं हे राज्य आहे, कायद्याने त्यांना चालावं लागेल, कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे। त्यामुळे आज रोजी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु ते उपलब्ध नसल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब यांना आम्ही वकिलांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तात्काळ सोमवारपर्यंत तुम्हाला या प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचं दिसेल आणि नक्कीच तुम्हाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कुठल्याही चुकीचे कृत्य आपण करू नयेत आणि वकिलांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे हल्ले करू नयेत, वकिलांना चुकीचं किंवा वकिलांना कमी लेखण्याचे प्रकारसुद्धा करू नयेत, अन्यथा गंभीर परिणामाला तुम्हाला भोगावं लागेल। यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की विट्यामध्ये एका वकील बांधवाला जे आहे घरातून ओढून घेऊन गेले, त्या प्रकरणी सुद्धा CCTV फुटेज हजर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचं प्रकरण चालू आहे। त्यामुळे स्वतःची नोकरी वाचवावी आणि व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक वागणूक देऊन कायदेशीर
काम करावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.